वळूया पुढील बातमीकडे। संरक्षण उत्पादन धोरणामध्ये भारत सरकार इतिहासातील सर्वात मोठी सुधारणा करण्याच्या तयारीमध्ये आहे। कोणत्या सुधारणा असतील पाहूयात। तर भारतीय लष्कराबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। संरक्षण उत्पादन धोरणामध्ये भारत सरकार इतिहासातील सर्वात मोठी सुधारणा करण्याच्या तयारीमध्ये आहे। म्हणजेच क्षेपणास्त्र उत्पादन क्षेत्रात आता खाजगी कंपन्यांना प्रवेश दिला जाणार आहे। अस्त्र मार्क 2 या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारताचं संरक्षण खातं लवकरच प्रस्ताव मागवणार आहे, अशी माहिती समोर येते आहे। टाटा समूह, अदानी डिफेन्स, महिंद्रा समूह, L&T, भारत फोर्स आणि आयकॉम या कंपन्या या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। इंडोनेशियानं भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र घेण्यात रुची दाखवल्यानं भारत सरकारनं आपलं धोरण बदलण्याचा निर्णय पक्का केल्याचं समजतंय। लष्करी वाहनं आणि अन्य सामग्री या आधीच खाजगी क्षेत्राकडून बनवून घेतली जाते। मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंत क्षेपणास्त्र उत्पादन सरकारनं स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलं होतं। मात्र वाढती गरज पाहता सरकारनं यामध्ये सुद्धा खाजगी कंपन्या समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतलाय। तर क्षेपणास्त्र क्षेत्रात खाजगी कंपन्यांना प्रवेश दिला जातोय, याबद्दल अधिक माहिती पाहूयात। लष्करी वाहनं, ड्रोन, अन्य सामुग्री खाजगी कंपन्या काही वर्षांपासून बनवत आहेत। मात्र क्षेपणास्त्र क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या। बोईंग, जी, लॉकहीड मार्टिन, RTX या सर्व अमेरिकन कंपन्या आहेत। त्यामुळे खाजगी कंपन्यांचा खरेपणा, सचोटी आणि देशप्रेमावर शंका घेण्याचं काहीही कारण नाही, कारण हे सर्व अमेरिकेत सुरू आहे। उलट खाजगी कंपन्यांचं भांडवल आणि उत्पादन क्षमता देशहितासाठी वापरून घेण्याची ही मोठी संधी आहे। मात्र क्षेपणास्त्र हा अतिशय संवेदनशील विषय असल्यानं आतापर्यंत केवळ सरकारी कंपनीकडूनच क्षेपणास्त्रांचं उत्पादन हे घेतलं जात होतं। मात्र मित्र राष्ट्रांकडून भारतीय क्षेपणास्त्रांची मागणी वाढत चालली आहे। देशांतर्गत आणि निर्यात दोन्हीसाठीची मागणी पूर्ण करण्याची सरकारी कंपन्यांची क्षमता नाहीये। तसंच एका कंपनीवर अवलंबून न राहणं हा देखील भारत सरकारचा हेतू आहे। DRDO क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खाजगी कंपन्यांना देणार आहे, त्यांच्याकडून क्षेपणास्त्र बनवून घेतली जाणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता केवळ भारतीय समूहांना भाग घेता येणार आहे। अदानी डिफेन्स, भारत फोर्स, टाटा आणि महिंद्रा समूहाला कंत्राट मिळण्याची शक्यता आहे। अमेरिका हेच मॉडेल राबवून लष्करी महासत्ता बनली आहे, हे लक्षात घ्यावं लागेल। तर निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी कसं विश्लेषण केले पाहूयात। भारतासमोर जी सुरक्षेची आव्हानं आहेत, चीन, पाकिस्तान, हिंद महासागर वगैरे ही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि याच्याशिवाय ड्रोन्स असो की दारुगोळा असो याची मोठी गरज आहे। आणि सध्या जगामध्ये दोन मोठी युद्ध सुरू आहेत। एक म्हणजे रशिया युक्रेन युद्ध, याच्यापासून आपल्याला खूप शिकता आलेलं आहे आणि दुसरं इराण आणि अमेरिका युद्ध, याच्यामुळे आपल्याला खूप धडे मिळालेले आहेत। तर म्हणून आपल्याला जी आपली युद्ध सज्जता आहे, शस्त्र सज्जता आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायची आहे आणि त्याकरता आपल्याला देशाची मॅन्युफॅक्चरिंग करण्याची जी क्षमता आहे ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो की पब्लिक सेक्टरमध्ये असो, ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याची गरज आहे। खास तर ड्रोनच्या क्षेत्रामध्ये, खास तर क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रामध्ये, जिथे तंत्रज्ञान हे उच्च दर्जाचं असायला पाहिजे आणि क्वांटिटी आणि भांडवल हे खूपच लागतं। तर म्हणून आता भारत सरकारने आता मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांची निर्यात सुद्धा करायला सुरुवात केली आहे। आपल्याला कल्पना आहे की 2000 कोटीची निर्यात पहिले व्हायची, ती आता 25,000 कोटीच्या पुढे गेलेली आहे। आणि ब्रह्मोस आपल्याला माहिती असेल तर फिलिपिन्स ब्रह्मोस आपल्याकडनं घेतो आहे, व्हिएतनाम घेतो आहे,
आत्ताच इंडोनेशियाने सुद्धा ब्रह्मोस घेऊ म्हणून सांगितलेलं आहे. तर म्हणजे तर थोडक्यात खाजगी क्षेत्राला जर परवानगी दिली तर त्यांची उत्पादन क्षमताही वाढते, त्यांची एफिशियन्सीही खूप वाढते. आणि काही खाजगी कंपन्या आहेत, जसं टाटा ॲडव्हान्स सिस्टीम आहे, जसं लार्सन टोब्रो आहे, जसं अडानी डिफेन्स आहे, जसं भारत फोर्ज आहे, अनेक सोलर इंडस्ट्री आहे. त्यांची जी क्षमता आहे ही प्रचंड आहे आणि त्याचा वापर केला तर आपली देशाची क्षमता ही वाढू शकते. आणि ज्या वेळेला दोन प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन होते तर त्यावेळेला उत्पादनाचा जो खर्च आहे तो कमी होतो, तंत्रज्ञान जे आहे ते अजून सुधारतं आणि त्याच्यामुळे देशाची जी एफिशियन्सी आहे ती वाढते. तर